नाही 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 हो, हा क्लॉज बदलायला लागेल आपल्याला. हो, खूप वन साइडेड आहे तो क्लॉज. हे बघा, आपल्याला ना फक्त फक्त फास्ट काम करायचं नाहीये, तर चांगलं काम करायचं आहे. हां, त्यामुळे टाइम फ्रेम जर वाढवली ना तर आपल्याला वेळ मिळेल आणि शांतपणे शांतपणे काम करता येईल आपल्याला. हां, ठीक आहे, ठीक आहे. एक विचारू का? हां, हो, झालं माझं आत्ता नायकांशी बोलणं झालं. ठीक आहे, ऑफिसमध्ये आल्यानंतर फायनल करूया. ओके, या, बाय. एक मिनिट थांबा, मला बोलायचं. हां, बोला. तुम्ही आता फोनवर बोलत होतात ते कुठल्या एखाद्या नवीन असाइनमेंट बद्दल बोलताय का? नाही, तसं नवीन नाही आहे, पण माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे 3 स्टार 5 स्टार हॉटेल बरोबर वेगवेगळ्या कॅटेगरीतली काही डील्स आहेत. अंशुमन आधी सगळं बघायचा. आता ती सगळी कामं त्याच्याकडनं काढून घेतली आहेत, त्यामुळे मी स्वतः लक्ष घालतोय. तुम्ही काम बघताय ही चांगली गोष्ट आहे, पण अहो स्ट्रेस सुद्धा घेताय तुम्ही त्याचा. अहो, घेत नाहीये स्वानंदी मॅडम, तो येतोय, कारण माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे ना. आधी अंशुमन हे सगळं करायचा तेव्हा एवढा स्ट्रेस यायचा? नाही, कारण तेव्हा मी फक्त मॉनिटरिंग करायचो. एक्झॅक्टली. मग आत्ताही तुम्ही तसंच करू शकता ना कंटिन्यू. म्हणजे अंशुमनच्या टीममधल्या एखाद्या सिनियर व्यक्तीला तुम्ही ते काम करायला सांगा. आनंदाला कदाचित त्यांच्याबरोबर असतील आणि तुम्ही पूर्वीसारखं मॉनिटरिंगच करा. म्हणजे तुम्हाला स्ट्रेस कमी येईल आणि कामही होईल. सवय मला त्याची. कसली? काम करायची का स्ट्रेस घ्यायची? असा स्ट्रेस कोणी मुद्दामून घेतं का स्वानंदी मॅडम? आणि तशा काही चांगल्या गोष्टी करतोच आहे की मी. ते काय, योगा प्राणायाम आठवड्यातनं किमान 4 वेळा तरी करतो मी. हो, पण तुम्हीच म्हणालात ना की काम फास्ट नाही झालं पाहिजे, फक्त चांगलं सुद्धा झालं पाहिजे. मग आता काम चांगलं होण्यासाठी मुळात आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या छान फिट असणं गरजेचं आहे. स्ट्रेस घेऊन नाही चालणार. चालेल, TNA मॅडम. तक्रार न करता तुम्ही सोडवली. एक मिनिट. हा बाबा. हा नंदू, अगं तू माझ्यासाठी ते आयुर्वेदिक औषधं मागवणार होतीस, आलीत का? हो बाबा, मी आज ऑफिसमधनं घरी जाताना तुम्हाला देऊन जाईन. बर बर, ठीक आहे, काही हरकत नाही, ठेवतो. आनंद, ही जी या सगळ्या स्टार हॉटेल्स वरती काम करणारी अंशूच्या हाताखालची टीम होती ना, हां, त्यांच्याबरोबर जरा मीटिंग अरेंज कर. मला असं वाटतं की अंशुमनच्या टीमपैकीच कोणाला तरी या हॉटेलचं प्रोजेक्ट आपण लीड करायला देऊया. त्यांनीच हे प्रोजेक्ट लीड करावं आणि आपण त्याचं फक्त मॉनिटरिंग करूया.